खरं तर शांततामय मार्गाने आंदोलन करणं हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे, त्यात काहीच गैर नाही। बऱ्याच वेळेला सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात किंवा इतर बाबीत व्यस्त असतात। त्यावेळी आंदोलन करून लोकांचं आणि पर्यायानं शासन प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे खेचून घेता यावं यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो। पण फक्त आक्रस्ताळेपणा करत किंवा उगाच स्टंटबाजी करत काहीतरी करायचं म्हणजे आंदोलन नव्हे असं नाईलाजानं आज म्हणावं लागतंय, कारण घटना तशी घडली आहे। नेमकं काय घडलंय की असं टोकाचं विधान करावं लागतंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, वृत्तम मराठीत आपलं स्वागत। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आदिवासी आमदार आज विधान भवनात प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आज सकाळी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक असताना आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारून आंदोलनाचा पवित्रा घेतला, ज्यामुळे पोलिसांची बरीच तारांबळ उडाली। या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉक्टर किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामन खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांचा समावेश आहे। आतापर्यंत इतर अनेक आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मंत्रालयात येऊन जाळ्यांवर उड्या मारून आपलं आंदोलन केलं होतं, पण आता पहिल्यांदाच खुद्द आमदारांनीच जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केल्याने सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या आहेत। आदिवासी आरक्षणाबाबत आक्रमक असलेले आमदार नरहरी झिरवळ हे खरं तर स्वतः सत्ताधारी पक्षातील आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटात आहेत, जो पक्ष सध्या सत्तेत आहे। असं असतानाही आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी थेट आंदोलनाचं हत्यार उपसावं लागल्यानं आता राजकीय वर्तुळात बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगताना दिसत आहेत। आता यावरून एक प्रश्न निर्माण होतोय, एका महत्त्वाच्या आणि जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं असं वागणं योग्य आहे का? कारण आमदार हा एका विशिष्ट मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं पालक असतो। त्या मतदारसंघातील आणि पर्यायाने राज्यातील सगळ्याच लोकांच्या प्रती तो उत्तरदायी असतो। तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या घटनात्मक पदावर असतात त्यावेळी जात वगैरे घटक हे तुमच्यासाठी कायम दुय्यम असले पाहिजे। पण तरीही जातीसाठी खावी माती अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली। बाकी मंत्रालयातल्या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तोवर पाहत राहा वृत्तम मराठी।